नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 31 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी नागराज काका सोफ्यावर निवांत बसलेले असतात. तितक्यात दरवाजाजवळ पोलीस येतात. तेव्हा ते म्हणतात, नागराज किल्लेदार. तर लगेच नागराज काका उठतात आणि म्हणतात, हो मीच. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारांचा जो अपघात घडला होता त्याचे आरोपी तुम्ही आहात आणि तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहे. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात, हे काय बोलताय, मी असं काही केलेलं नाही आहे. तितक्यात तिथे सायली आणि अर्जुन दोघं पण येतात. तेव्हा नागराज काका म्हणतात, एक मिनटं इन्स्पेक्टर साहेब, रविराज किल्लेदार माझा भाऊ आहे आणि मी त्याला का मारेल. तितक्यात तिथे रविराज काका येतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही, म्हणजेच नक्कीच नागराजने काहीतरी करून ठेवलं असेल. त्यानंतर अर्जुन म्हणतो, सिनियर तुला पण सांगतो की 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला तुझा, तर त्याचा खरा मास्टर माइंड नागराज काका आहे. तेव्हा नागराज काका लगे कांगावा करायला लागतात. अर्जुन तू खोटं बोलतोय ना, चेष्टा करतोय ना माझी, अशी जीवघेणी मस्करी करत जाऊ नको हां. दादा हे बघ ना, काहीही बोलतोय हा. तेव्हा रविराज काका म्हणतात, अर्जुन काही पुरावे असतील त्याशिवाय असं डायरेक्ट बोलणार नाही. तर नागराज काका म्हणतात, महिपत शिकरेने स्वतः कबूल केलं आहे की 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता तो त्यांनी स्वतः केला होता. तर लगेच सायली म्हणते, हो त्यांनी कबूल केलं आहे ना, पण त्यांनी हे पण सांगितलं आहे की त्याला कोणीतरी सुपारी दिली होती. तर नागराज काका म्हणतात, काही बोलाल का तुम्ही, आणि तुम्हाला काय वाटतं दादा लगेच तुमच्यावर विश्वास ठेवेल का माहीत नाही, पण आधीपासून यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे. तेव्हा लगे प्रतिमा आत्या म्हणतात, सुमनला याआधी तुम्ही जी मारहाण केली आहे त्याबद्दल तुमचा सगळ्यांनाच राग आहे. त्यानंतर रविराज काका म्हणतात, अर्जुन इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला असं का वाटतं की नागराजनेच तो ॲक्सिडेंट घडवून आणला असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काका अजूनसुद्धा महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यानंतर तो सगळी घडलेली हकीकत सांगतो. आपल्याला त्याबद्दलचे पिक्चर दाखवले, ते बोलणं काय ऐकवलं नाही. त्यानंतर नागराज काका म्हणतात, तुम्ही काही बोलणार आणि आम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तर सायली म्हणते, आम्ही खोटं बोलत असेल पण तुमची बायको तर नाही ना खोटं बोलणार. तेव्हा नागराज काका म्हणतात, तिच्या डोक्यावर आधीच परिणाम झाला आहे आणि तिच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे, तिची गोळ्याच औषधं चालू आहे आणि त्या गोळ्या काढून लगेच तो इन्स्पेक्टर सावंतच्या हातात येतो. तिला 5 मिनिटापूर्वी काय घडलं हे लक्षात राहत नाही. तर लगेच सुमन काकू समोर येतात आणि त्या म्हणतात, मला सगळं आठवतं आहे, सगळं कळतं आहे. मला किडनॅप महिपतनी नाही तर तुम्ही केलं होतं हे तर मी विसरू शकत नाही. तेव्हा नागराज काका म्हणतात, हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही 5-6 दिवसापासून काही बरळते. मन तुला काय वाटतं, तू काही बोलशील आणि सगळे ऐकतील. तेव्हा रविराज काका म्हणतात, पण डॉक्टरांनी तर स्वतः चेक केलं होतं आपल्यासमोर आणि त्यांनीच सांगितलं की सुमनच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तेव्हा लगेच सायली म्हणते, आम्ही रिक्वेस्ट केली होती त्यांना, म्हणून ते आमची मदत करायला तयार झाले होते. त्यांना आम्ही सांगितलं होतं की सुमन काकू जीवाला धोका आहे, म्हणून त्या पण तयार झाल्या होत्या. पण ह्या गोळ्या फक्त विटॅमिनच्या आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत पण त्या गोळ्या चेक करतात, तर ते म्हणतात खरंच विटॅमिनच्याच गोळ्या आहेत. त्यानंतर नागराज काका म्हणतात, सुमन हे सगळं नाटक केलं तू. तेव्हा सुमन काकू म्हणतात, का नाटक फक्त तुम्हीच करू शकता का. सभ्य असण्याचं नाटक, बायकोची खूप काळजी असण्याचं नाटक आणि आपल्या भावावर किती प्रेम आहे हे दाखवण्याचं नाटक. त्यानंतर रविराज काका म्हणतात, अर्जुन तुला असं का वाटलं की परत इन्व्हेस्टिगेशन करावं म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला डाऊट आला होता म्हणून मी परत सुरुवात केली. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आता फक्त संशय नाही राहिला आहे तर पुरावा पण आहे आमच्याकडे. तेव्हा नागराज काका म्हणतात, पुरावा दाखवा, आता पुरावाच दाखवा, काय आहे बघू तरी. तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काकाने सुमन काकूसमोर सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली, कारण त्याला वाटलं होतं की सुमन काकूला काही कळत नाही. तर लगेच नागराज काकांचा कांगावा चालू होतो, सुमन काय चुकलं आहे माझं, कसली शिक्षा देते तू मला, मी पाया पडतो, तू सांगून तरी टाक, असा काय त्रास दिला मी तुला. नागराज काका गुडघ्यावर बसून हे सगळं बोलत असतात आणि आरोप पण काय केला, तर मी माझ्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला असं. तू नुसता माझा भाऊ नाही आहे, दैवत आहे माझं, असं का करेल मी, सगळं खोटं आहे. तर लगेच सुमन काकू नागराज काकांचे कॉलर धरतात आणि म्हणतात, खोटं आहे हे, खोटं. निर्लज्जपणे हसत हसत सगळ्या गुन्ह्यांची कबुली केली माझ्यासमोर आणि खोटं आहे हे. तर नागराज काका म्हणतात, जे गुन्हे मी केलेच नाही तर त्याची कबुली कसं काय देणार मी. त्यानंतर अर्जुन म्हणतो,
सुमन काकू खोटं बोलते का नागराज काका हे आत्ता कळेल. इन्स्पेक्टर सावंत तो व्हिडिओ दाखवा बरं. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना तो व्हिडिओ दाखवतात. नागराज काकांना तर धक्काच बसतो. त्यानंतर ते रविराज काकांना पण दाखवतात. तर नागराज काका म्हणतात हे सगळं फेक व्हिडिओ आहे, हा क्रिएट केलेला आहे, मी नाहीच आहे तो. नको विश्वास ठेवू दादा याच्यावर, हे सगळं खोटं आहे. त्यानंतर रविराज काका नागराज काकांजवळ जातात आणि चांगलं त्यांचं थोबाड फोडतात. नंतर तो पार अगदी लाताबुक्क्यांनी मारतात त्यांना. तर रविराज काका म्हणतात सक्का भाऊ ना रे तू माझा, बापासारखी माया केली. अर्जुन अरे आईबाबा गेल्यानंतर मी याचा बाप झालो, आई झालो, मित्र झालो. कसला सूड उगवतोयस रे तू. तुझ्या शिक्षणावर, तुझ्या नसलेल्या बिझनेसवर मी लाखोंनी खर्च केला आहे आणि या सोन्यासारख्या पोरीबरोबर तुझं लग्न लावून दिलं, याचा सूड घेतोय का तू. त्यानंतर खाली पाडतात आणि लातांनी मारतात. तर प्रतिमात्या म्हणतात नका त्रास करून घे स्वतःला. तेव्हा रविराज काका म्हणतात मग काय करू, याचा औक्षण करू, याचा सत्कार करू. परत लातांनी चांगलं तुडवता. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत म्हणता अहो नका मारू, कायदा हातात घेऊ नका. त्यानंतर रविराज काका म्हणतात अरे तन्वी किती प्रेम करायची तुझ्यावर, ती जर आजारी असेल तर तुझ्या हातानेच औषध घ्यायची, तुझ्या मांडीवर डोकं टेकून मग झोपायची, आणि तू तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तू तर उलट्या काळजाचा निघालास रे, असं म्हणतात. त्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. तर अर्जुन, सायली, प्रतिमा ते सगळे जवळ येतात आणि त्यांना खुर्चीवर बसवतात. त्यानंतर त्यांना पाणी प्यायला देतात. त्यानंतर रविराज काका इन्स्पेक्टर सावंतला म्हणतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला, याचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात अरे दादा तन्वीशी का वागेल मी असा, विचार कर ना. त्यानंतर परत रविराज काका म्हणतात इन्स्पेक्टर सावंत प्लीज याला घेऊन जा. लगेच अर्जुन जवळ येतो नागराज काकांचा, त्यांना उठवतो आणि म्हणतो तुझी सावलीसुद्धा या घरावर पडू देणार नाही. इन्स्पेक्टर सावंत अरेस्ट करा याला आणि घेऊन जा लगेच. त्यानंतर ते हवालदार नागराज काकांना बेड्या ठोकून घेऊन जातात. तर नागराज काका आरडाओरडा करत असतात ए दादा बघ ना हे काय करताय, मला घेऊन चालले, माझं ऐकून तरी घे ना, असं म्हणून इन्स्पेक्टर सावंत आणि हवालदार त्यांना घेऊन जातात. तर सुभेदारांच्या घरी प्रताप काका कल्पना काकूंना विचारत असतात अर्जुन सायली कुठे दिसत नाही आहे. तेव्हा कल्पना काकू म्हणतात ते बाहेर गेले आणि कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी चालले असं सांगून गेले, पण मग आता खूप वेळ झाला आहे, तुम्ही फोन करून बघता का. तेव्हा प्रताप काका म्हणतात अगं महत्त्वाच्या कामासाठी चालले आहेत, तूच सांगितलं ना, मग काम झाल्यानंतर येतील ते, आपण अजून थोडा वेळ वाट बघू, त्यानंतर आपण फोन करू. तर हे सगळं बोलणं तिथे प्रिया पण बसलेली असते, ती ऐकत असते आणि ती मनातच बोलते गेले असतील त्या सुमनला भेटायला, असंही तिचा खूप पुळका येतो आहे ना. बरं एकीकडून म्हणजे माझ्याबद्दल काही चौकशी तर करणार नाही. तर दुसरीकडे रविराज काका सांगत असतात मी जेव्हापासून वकिली चालू केली आहे तेव्हा मी ठरवलं होतं फक्त पुराव्यांवर विश्वास ठेवायचा नाही, तर आतमध्ये ज्या खुणा असतात त्या ओळखायला शिकायच्या. तिथेच सुमन काकू सोप्याला डोकं टेकून बसलेले असतात, त्या खूप विचारात असतात. वकील म्हणून सगळं करत आलो पण भावाच्या बाबतीत करायला विसरलो. मी कॉलेजमध्ये असताना आमचे आईवडील गेले, तेव्हा नागराज शाळेत होता आणि खूप लाड केले मी त्याचे, त्याला हवं नको सगळं पुरवलं, पण चांगुलपणा शिकवायचा राहून गेला रे माझ्याकडनं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात का केलं असेल भाऊजींनी असं, काय मिळालं त्यांना हे करून. तेव्हा अर्जुन म्हणतो त्या व्हिडिओमध्ये नागराज काका बोलला होता की एवढं सगळं सुद्धा तुझा पैसा त्याला मिळाला नाही, म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं असेल. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन, रविराज काका सगळे सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि अर्जुन सांगतो 22 वर्षापूर्वी जो अपघात घडला होता त्याचा आपण मास्टर माइंड इतक्या दिवसापासून शोधत होतो, तो सापडला आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात अरे कोण आहे तो. तर रविराज काका म्हणतात नागराज किल्लेदार. तर हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे साक्षी व्हिडिओ बघत असते आणि न्यूजला सांगत असता की प्रख्यात वकील रविराज किल्लेदार यांच्या भावाला नागराज किल्लेदार याला अटक करण्यात आली आहे. हे बघून साक्षीला पण धक्का बसतो. तर दुसरीकडे रविराज काकांनी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं आणि बाहेरून सगळे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण रविराज काका काही दरवाजा उघडत नाही. तेव्हा सायली बाहेरून आवाज देते बाबा.
त्यानंतर रविराज काका लगेच दरवाजा उघडतात. तर आजचा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.